वर्षभर टिकणारी सांडगी मिरची किंवा मसाला मिरची। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सांडगी मिरची कशी करायची हे बघणार आहोत। ही मिरची अगदी गरमागरम भातासोबत, खिचडीसोबत किंवा कुठल्याही प्रकारासोबत खायला भन्नाट लागतो। तर अशी ही पारंपरिक चवीची सांडगी मिरची कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग सांडगी मिरची करायला घेऊया। तर इथं मी 1 पाव मिरच्या घेतलेल्या आहे। ह्या मिरच्या आपल्याला अशा पोपटी कलरच्या किंवा ह्याच मिरचीमध्ये हिरव्या कलरची सुद्धा मिरची येतो। तर अशा आपल्याला बुटक्या मिरच्या घ्यायच्या आहे। आणि यासाठी आपल्याला मसाल्यासाठी 2 चम्मच धने, 1 ते 1.5 चम्मच जिरं, अगदी थोडं मेथी दाणे आणि अर्धा वाटी मोहरीची डाळ आणि आपल्याला यासाठी लागणार आहे 2 लिंब। तर अशा प्रकारे आपण सर्वात आधी धने अगदी खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेऊया। तर इथं धने भाजून झालेले आहे आणि नंतर आपण त्याच कढईमध्ये जिरं आणि मेथी दाणे अगदी 1 मिनिट छान परतून घेऊया। छान खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेऊया। तर अशा प्रकारे इथं सर्व मसाले मी छान भाजून घेतलं, साईडला काढून घेतलं आणि नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये मोहरीची डाळसुद्धा भाजायची आहे। तर ही आपण गॅस बंद करून फक्त गरम कढईमध्ये अगदी 2 ते 3 मिनिटं परतणार आहोत। तर अशा प्रकारे मसाले आपले भाजून झाले आणि नंतर मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला अगदी हे मसाले मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मसाला अगदी दरदरा पिसायचा आहे। खूप बारीक न पिसता आपल्याला अगदी दाणेदार किंवा अगदी खरपूस असा मसाला आपल्याला पिसायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी मी हलका खरपूस मसाला पिसलेला आहे। नंतर आपल्याला त्याच मसाल्यामध्ये आपण जी मोहरीची डाळ भाजलेली होती ती सुद्धा बारीक करून घ्यायची आहे। नंतर यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घालणार आहे। अर्धा ते पाऊण चम्मच आपल्याला हिंग घालायचा आहे आणि जवळपास 1.5 ते 2 चम्मच मीठ घालूया। तर अशा प्रकारे सर्व मिश्रण छान आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण मी एकदा पुन्हा फिरवलं आहे। अगदी आपल्याला हा मिश्रण खूप असा बारीक न करता अगदी दरदरा पिसायचा आहे। अगदी आपल्या तोंडाला जेव्हा आपण मिरची खातो तेव्हा मसाला अगदी असा छान तोंडाला लागला पाहिजे। तर अशा प्रकारे मी इथं एका प्लेटामध्ये सर्व मसाला छान काढून घेतलेला आहे आणि नंतर आपण या मसाल्यामध्ये लिंबाचा रस पिळणार आहोत। तर आपण जे लिंब साईडला ठेवलं आहोत ते लिंब आपल्याला दोन्ही लिंबाचा रस या मसाल्यामध्ये आपण पिळून घालणार आहोत। तर अशा प्रकारे इथं मी दोन्ही लिंब कापून घेतले आणि आपल्याला ह्या दोन्ही लिंबाचा रस या मसाल्यामध्ये घालायचा आहे। लिंबाचा रस मसाल्यामध्ये घातल्यामुळे मिरची टिकण्यास मदत होतो। अगदी वर्षभर 2 वर्ष मिरचीला अजिबात बुरशी लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारची कीड लागत नाही आणि वर्ष 2 वर्ष मिरची जशास तशी राहतो आणि मसाला आपण जेव्हा मिरचीमध्ये भरतो त्यावेळेला मसाला अजिबात मिरचीतून बाहेर निघत नाही, अगदी जशास तसा राहतो। तर अशा प्रकारे लिंबाचा रस टाकल्यामुळे अगदी मस्त असा आपला मसाला तयार होतो। अगदी मसाल्याला छान टेक्स्चर येतो। तर अशा प्रकारे इथं आपला मसाला तयार आहे। चला तर मग तर अशा प्रकारे इथं आपला मसाला तयार आहे। नंतर आपण मसाला साईडला ठेवूया आणि आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्यांना काप करूया। तर एक गोष्ट तुम्हाला पुन्हा सांगायची राहून गेली, जर तुम्हाला या मिरच्याऐवजी दुसरी कोणत्याही प्रकारची मिरची वापरायची असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला मिरचीला चाकूच्या साहाय्याने काप करायचे आहे, म्हणजेच मिरचीचे पोट फोडायचे आहे आणि आतमधला जो मिरचीचा गाभा आहे किंवा आतमधले जो मिरचीची बी आहे ते पूर्णपणे आपल्याला शक्य होईल तितकं आपण काढण्याचा प्रयत्न करूया। तर अशा प्रकारे इथं मी मिरचीचे काप करून घेतले आणि आतमधला जो पूर्णपणे मिरचीचा बीचा भाग आहे तो पूर्णपणे
काढून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बोटाच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने आतमधलं बीचं भाग काढू शकता. तर आपल्याला ही मिरची करत असताना सर्व प्रोसेस आपली खूप सोपी आहे. फक्त जो मिरची कापण्याची आणि बी काढण्याची जे काम आहे ते त्यालाच थोडं वेळ लागतो, नाहीतर बाकी सर्व मिरचीची रेसिपी अतिशय सोपी आहे, अगदी झटपट होतो. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मिरच्यांचे काप करून घेतले आणि पूर्णपणे बी काढण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी आपल्याला शक्य होईल तितकं मिरचीतलं बी काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मिरच्या कापून घेतल्या आणि नंतर अशा प्रकारे आपल्याला मसाला तयार केला होता तो मसाला या मिरचीच्या आतमध्ये भरायचा आहे. तर मिरचीच्या आतमध्ये पूर्णपणे अगदी छान मसाला भरायचा आहे. अजिबात मिरची पोकळ न ठेवता अगदी छान बोटाच्या साहाय्याने छान प्रेस करून मिरचीला पूर्णपणे मसाल्याने भरायचा आहे. तर हा मसाला भरत असताना अजिबात मसाला बाहेर निघत नाही किंवा सुकल्यानंतरसुद्धा मसाला बाहेर निघत नाही आणि तळल्यानंतरसुद्धा मसाला बाहेर निघत नाही. अतिशय मस्त असा जशास तसा मसाला राहतो. तर अशा प्रकारे आपल्याला मिरची पूर्णपणे छान मसाल्याने भरायची आणि एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला अशा प्रकारे छान वाढवण्यासाठी एकसारखी ही वाढवायची आहे. तर तुमच्याकडे जर तुम्ही जास्त प्रमाणात मिरची घेतली असेल तर एक मोठं ताट घ्या किंवा 2 ताटामध्ये पसरवा. पण अशा मिरच्या एकावर एक न ठेवता अगदी एकसंग अशा प्रकारे छान पसरवून ठेवा, जेणेकरून त्या मिरच्या अगदी पटकन वाळणार. तर आपल्याला ह्या मिरच्या जवळपास 2 ते 3 दिवस किंवा 3 ते 4 दिवस तरी तुम्ही ह्या मिरच्या छान कडकडत्या उन्हामध्ये वाळू घाला, जेणेकरून मिरची ही वर्षभर टिकेल. चला तर मग आपण पुन्हा 3 ते 4 दिवसानंतर भेटूया. तर अशा प्रकारे इथं 3 ते 4 दिवस झालेली आहे. मिरची मस्त अशी सुकलेली आहे. तर तुम्हाला आवाजावरून माहीतच पडलं असेल की मिरची कितपत सुकलेली आहे. अगदी अशाच प्रकारे आपल्याला अगदी मस्त कडकडीत मिरची सुकवायची आहे आणि मिरची सुकवल्यानंतरसुद्धा अजिबात मसाला बाहेर निघलेला नाही आहे. मस्त अशी आपली मिरची तयार आहे. अशा प्रकारे मिरची तळत असतानासुद्धा आपला मसाला अजिबात बाहेर निघालेला नाही आहे आणि ही मिरची तळायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी पटकन तळल्या जातो. त्यामुळे ही मिरची अगदी सांभाळून आपल्याला तळायची असते. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही मिरची अगदी गरमागरम भातासोबत खिचडीसोबत मस्त अशी चुरून खायला भन्नाट चवीची लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.